मंडळी, तर आपला येवला पैठणीमध्ये स्वागत आहे। तर आपण बघू शकता की आता पल्लूची स्टार्टिंग चालू आहे। तर याला जोडपान म्हणतात। तर अशा प्रकारे आपलं पैठणी साडीचं जोडपान असतं। हे ट्रिपल मुनिया बॉर्डर आहे, तुम्ही बघू शकता। बाई एक या दोन मुनिया अशा आहेत, त्या ट्रिपल मुनिया अशा म्हणतात आणि ही तर एक मुनिया येते, तर याला ट्रिपल मुनिया अशी बॉर्डर म्हणतात। आणि हे साडीची स्टार्टिंग आहे, म्हणजे पल्लू वर्कची स्टार्टिंग आहे। आता याच्यानंतर डिझाईन लागली जाते, तर मी तुम्हाला दाखवून। तर हे बाय ही अशी डिझाईन काढणार आहे आपण। तर ही डिझाईन असणार आहे साडीवर, बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे। तर ही डिझाईन आहे साडीवर येईन। तर आता याला जोडपान म्हणतात। तर हे पूर्ण झाल्याशिवाय हे आपल्याला कागद पेपर लावता नाही येत, त्यामुळे हे कंप्लीट झालं का मग आपण पेपर लावून मग तुम्हाला मी त्याची प्रोसेसिंग दाखवून। आणि असा हा कलर आहे साडीचा, ह्या कलरमध्ये नेव्ही ब्लू कलरमध्ये मेहंदी कलर येणार आहे। तर अशी सुंदर प्रकारची म्हणजे साडी अशी आहे आपली। तर तुम्ही बघू शकता, हे खोलून दाखव बरं। तर बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे। तर असा पॅटर्न असणार आहे आपला नवीन, आणि अशी बॉर्डर असणार आहे ट्रिपल मुनिया, बघू शकता तुम्ही। तर झाकते काय असं तर अशा प्रकारे राहील सर्व। तर बघू शकता पूर्ण आपल्या हँडलूम पैठणी। तर याच्या कुठल्याही प्रकारचा मशनीचा उपयोग केला जात नाही आपल्या हँडलूम पैठणीमध्ये। तर या खाली अशा पावड्या म्हणते याला। तर अशा प्रकारे आपली साडी तयार होते। तर मी तुम्हाला दाखवतो पल्लूची प्रोसेसिंग कशी असती, त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवून टाकन तुम्हाला हे झाल्यानंतर। झालं का रे, हे सूट मार ना दर ही कापली नाही। अरे एवढ्या मध्ये काय, वरच्या वर कापून घ्या, ती मधून नको कापू। हा नंतर कापते ना, आत्ता नको कापू। तर असं पूर्ण लक्ष देऊन काम करावं लागतं, नाही तर कसं आहे तारा बिरा तुटण्याची संभावना असते, आणि ते तारा तुटल्यानंतर लय अवघड काम असतं, धारा वगैरे जात्या साडीमध्ये, त्यामुळे एकदम लक्षपूर्वक काम करावं लागतं। तर तुम्हाला दाखवतो मी तारा कशा तुटत्या। तर या अशा प्रकारच्या तारा होत असत्या, आणि तुम्ही बघू शकता किती बारीक असा तार आहे। तर हा तार तुम्हाला दिसणार पण नाही, त्यांना दाखवायचं आपलं काम आहे। हे बघू शकता तुम्ही किती बारीक असा तार आहे, तो तुम्हाला नीट दिसत पण नसेल। हा बा हा तार आहे। तर अशा प्रकारे केसापेक्षा बारीक हे सिल्क असतं, बघू शकता तुम्ही केसापेक्षा बारीक आहे। तर याच्यातून आपली पैठणी साडी विणली जाते। तर हे पान झाल्यानंतर मी तुम्हाला याच्यानंतरची प्रोसेसिंग पण दाखवन। तोपर्यंत टाटा बाय बाय, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काय शेअर करा, म्हणजे आमचे भरभरून सबस्क्रायबर वाढले पाहिजे, आम्हाला अशी व्हिडिओ काढायला खुशी झाली पाहिजे, असं काहीतरी करा।